देहांगदान साहित्य परिषद महाराष्ट्रातर्फे आयोजित ऑनलाईन कथा वाचन स्पर्धा यात मी भाग घेत आहे. माझे नाव प्रतिभा ठोंबरे, दोंडाईचा, जिल्हा धुळे, महाराष्ट्र. कथेचं नाव आहे पियू. 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा इजहार करायचा दिवस. या दिवशी अमर आणि ज्योती यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली. त्यांची प्रथम भेटसुद्धा व्हॅलेंटाईन डेला झाली होती. दोघंही एका NGOच्या ऑफिसमध्ये नेत्रदानाचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. अमरने जेव्हा पहिल्यांदा ज्योतीला पाहिले, दिल खल्लास. इन आँखों की हस्ती के. ज्योतीचे डोळे मत्स्याकृती, नितळ, प्रामाणिकपणा आणि करारीपणा यांचं मिश्रण असलेले, बुद्धीची चमक दाखवणारे. डोळे म्हणजे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते. त्यामुळे पाहता क्षणीच अमर ज्योतीच्या प्रेमात पडला काय हो, सबसे लापटलाच की तो. दोघांनाही समाजकार्याची आवड होती. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो, याच्यावर दोघांचंही एकमत होतं. त्याच्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या, प्रेम फुलत गेलं, आवडीनिवडी जुळत गेल्या आणि व्हॅलेंटाईन डेलाच दोघांचे लग्न झाले. आता 14 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे छोटी प्रिया, लाडकी पियू, 1.25 वर्षाची मुलगी, वारसा हक्काने आईसारखेच सुंदर डोळे घेऊन आलेली गोड आनंदी मुलगी. या पियूला बॉल खूप आवडायचे. तिच्याकडे लहान मोठे रंगीबेरंगी खूप बॉल होते. कालच तिच्या बाबांनी तिच्यासाठी एक मोठा रंगीत बॉल आणला होता. त्या बॉलमध्ये दिवा लागायचा. तो बॉल तिने ढकलला की दिव्याचा रंगीबेरंगी उजेड पडायचा. तिला तो बॉल खूप आवडला. ती त्या बॉलची खूप खेळली आणि त्या बॉलची खेळत खेळत झोपी गेली. तिच्या उशाशी तो बॉल होता. सकाळी ती उठली, तिला तो बॉल दिसला. ती बॉलशी खेळायला लागली. ज्योती किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि अमरला ऑफिसचा मीटिंग संदर्भात कॉल आला होता. तो कॉल घेण्यासाठी तो दार उघडून गॅलरीत गेला. तो फोनवर बोलत होता. छोटी पियू खेळत खेळत बॉल ढकलत त्याच्या मागे रांगत गॅलरीत आली. तिने तो परत बॉल ढकलला आणि त्याच्या मागे रांगत गेली. त्या बॉलनी जिन्यावर टप्पे घेत गडगडत खाली गेला आणि त्याच्याबरोबर पियूसुद्धा. पियूच्या किंचाळण्याने अमर आणि ज्योती जिन्याकडे धावले. एका सेकंदात सगळं उलटंसुलटं होऊन गेलं. दोघांच्या डोळ्यात अश्रू वाहत नव्हते. कसे बसे एकांना सांभाळत ते तिला घेऊन हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. ते दोघंजणं सुन्न बसले होते. डोळ्यात पाणी मावत नव्हते. मेंदू विचार करून थकला होता आणि आजूबाजूला इतकी लोक असतसुद्धा त्या दोघांना अगदी एकटं वाटत होतं. दोघे बसले होते हॉस्पिटलमध्ये. 3 दिवस गेले. हळूहळू ते भानावर आले. आजूबाजूचे असंख्य पेशंट, अनेक लहान मुलं, भयानक आजारांनी पीडित, त्रासलेले आणि त्यांचे असहाय्य पालक, वेदनांनी भरलेलं ते जग त्यांना अगदी नवीन होतं. इतक्या प्रकारचे आजार त्यांनी कधी पाहिले नव्हते. त्यामुळे आपसुकच ते दोघेही सुन्न झाले. एका वेगळ्याच दुःखाचा, एका वेगळ्याच जगाचा त्यांना अनुभव आला होता. 3 दिवसानंतर डॉक्टरांनी पियूला ब्रेन डेड झाला असं घोषित केलं. दोघांचेही हातापायातले त्राण गेले. पण या 3 दिवसात त्यांनी इतकी दुःख अनुभवली होती, इतके आजूबाजूला पेशंट पाहिले होते की ठीक आहे, आपणही यातलेच एक आहोत. आता त्यांचा मेंदूही विचार करू लागला होता. दुःखही त्यांनी इतकं सहन केलं होतं की आता ते प्रॅक्टिकल झाले आणि ते विचार करू लागले, पियूचं काय आपल्याला समाजासाठी मदत करता येईल. आणि दोघांना एकाच विचाराने घेरलं, अवयवदान. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, आमच्या पियूचे आम्ही अवयवदान करू शकतो का? डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी पियूचं हृदय, किडनी आणि डोळे हे दान करायचं ठरवलं. पियूमुळे 5 लोकांच्या जीवनात आनंद आला.
कोण म्हणतं पियू नाही आहे? पियू आहे. तिच्या डोळ्यांनी ती हे जग पाहते. पियू आहे